ओम साईराम. सुप्रभात, सुमंगल. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. देवांचा देव गणपती बाप्पा परमेश्वराला नतमस्तक होऊन उरंते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीच्या 5व्या दिवसाचा प्रवास आपण आता सुरू करतोय मित्रांनो. 4थ्या दिवसाचा रम्य प्रवास आपण सगळ्यांनी पाहिला आहे. आता 5व्या दिवसाकडे जाऊया. आणि 5व्या दिवसामध्ये काय आहे तर आता 5व्या दिवसामध्ये असणार आहे आपल्या पदयात्रेचा महत्त्वाचा टप्पा. आज पदयात्रा अर्धी पूर्ण होते आणि अर्ध्या टप्प्यामध्ये आपल्याला लागतो तो म्हणजे अर्थातच कसारा घाट. तर या कसारा घाटामध्ये कशा पद्धतीनं पदयात्रा आपल्याला बघायला मिळेल आणि पालखीचा मान विठ्ठलाची भूमी विठ्ठल नगरी भेंडकल गावाचा आहे. तर भेंडकल गावाच्या साई भक्तांचा आपण हा प्रवास बघणार आहोत. आपल्या सर्व पदयात्रींचा प्रवास बघणार आहोत. तेव्हा चला आपण माझ्यासोबत वारी करूया, प्रवास करूया उरण ते शिर्डी मानाच्या पालखीचा. सुधीर भाऊ, नाश्त्यात काय? नाश्ता मिसल पाव, झणझणीत मिसल पाव आहे. आज परत एकदा मिसळ पाव. कसारा घाटाच्या खाली बाबाचा ढाबा, त्या ठिकाणी आपल्या विश्रांती होईल आणि तिथं विश्रांतीवर आपल्या पदयात्रींना मिसळ पाव दिली जाईल. ओम साईराम. पाठीमागे बघा 5व्या दिवसाची पहाट आणि आपल्या डोंगरातून केशरी रंगाचा सूर्य हळूहळू बाहेर पडलाय. हितेश, काय सुचतंय का एखादं या? मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजाता उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा. क्या बात. ही महाराष्ट्राची सुंदर पहाट, पक्ष्यांचा कलबिलाट आणि सह्याद्रीच्या कुशीतून केशरी रंगाचा सूर्य, एकंदर छान वातावरण आहे. पदयात्रा पुढे गेली आहे, पालखी दिंडी आणि निशाण देखील पुढे गेलाय. चला आपण आता थोडासा गाडीतून प्रवास करू. प्रवास करता करता एक छान मराठीमध्ये पहाटेची काही भक्तिगीतं आहेत. त्यापैकी एक गीत जे असं आहे ते आता आपण हितेश यांच्या सोबत ऐकणार आहोत. हितेश. फिरत्या चाकावरती देशी, फिरत्या चाकावरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळीशी सर्व पसारा. माती पाणी उजेड वारा, तूच मिसळीशी सर्व पसारा. आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देशी, मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. क्या बात आहे. या आता सुंदर गाण्याने आपण छान पहाट करणार आहोत. आपण आता चला आपल्या
कसा चाललाय प्रवास? सुखाचा प्रवास आहे एकदम. कसारा घाटी तर ओढ लागली आता. आणि आजची पहाट एकदम सुंदर. थंडी वाजली? नाही, थंडी नव्हती. निशाणा सोबत होतो पण थंडीचं काय जाणवं झालं नाही एकदम. ओम साईराम. ओम साईराम. ही आपली दुसरी वेळी आहे. कसारा घाट सुरू झाला आहे. आपली पालखी अजून इथं पोचली नाही, पण ज्या पुढच्या पालख्या आहेत, ज्या दुसऱ्या पालख्या आहेत, त्या त्यांनी कसारा घाट सुरू करायला चालायला सुरुवात केली आहे. ओम साईराम. कसारा घाटाच्या खाली बरोबर फेमस बाबादा ढाबा, या ढाब्याच्या ठिकाणी मानाच्या पालखीचा 5व्या दिवसाचा सकाळीचा नाश्ता सुरू झाला आहे. आणि नाश्त्यामध्ये आपण काय आहे ते बघू शकतो. अगदी मस्तपैकी खुमखुमीत वास सुटलाय. मिसळ आहे. बघा का, दोन्ही बाजूने रांगा आहेत. आपल्या डाव्या बाजूला पण जय साईनाथ. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. लिंबू टाकून. देवी बसले कसारा घाटामध्ये. देवी बसले कसारा घाटामध्ये. देवी बसले कसारा घाटामध्ये. ओम साईराम. आता बाबादा ढाबा इथून आपण पुढे प्रस्थान केलंय. या प्रस्थानादरम्यान आपल्याला कसारा घाट इथून जाताना लागणार आहे. आपली दिंडी मागं आहे. आम्ही थोडंसं वरती आलोय. ज्या ठिकाणी आपल्याला थंडा बॉटल वाटायच्या आहेत त्या जागेवर आपण थांबणार आहोत. कसारा घाटामध्ये काही अंतरावर आपल्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आता परत एकदा आपण थंडा वाटणार आहोत. साई भक्त अशा पद्धतीने पुढे येऊन थांबतात. जर पुढे काही द्यायचं असेल तर पुढे जावं लागतं. तसं या जागेवर आपण आता थंडा देणार आहोत. आणि बाबांचं निशाण मागून आलेलं आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.
साईराम साईराम ओम साईराम. संध्याकाळी पालखीला या. पागोटा खोपटा पालखी आहे. सरपंच डायरेक्ट बाबा तुझी पालखीर आली की घाटावर दत्त जयंतीच्या निमित्तानं पालखी घेतली खांद्यावर पुढं शिरीला जावं मोर एक वारी खाय नाही तर दोन वारी खाय दोन वारी खाय नाही तर बारी खाय मावा कुर्पी खाय पायी शिर्डीला जाय मावा कुर्पी खाय पायी शिर्डीला जाय त्यांनाच लाईक जाते. मी फक्त शाहीबाग बाबाच्या आम्हाला कुर्ती द्या आणि कुर्तीची खात्री करा. दुसरा आम्हाला कुर्ती खाली पाहिजे. या आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही येणार 100%. आले ना गेले वर्षापासून भरपूर गाणी घडवले. भरपूर गाणे घडवले. वर्ष झाले भरपूर गाणे घडवले. एकच गाणे नाही. प्रत्येक साई पदयात्रीमध्ये दिंडीमध्ये आपल्या मामांची कुल्फी फार फेमस आहे. बरोबर फेमस आहे ना. हे आपले साईबाबा कोणाला कधी मोठं करते सांगू शकत नाही. चालता बोलता व्यवसाय करता करता आपल्या मामांची कुल्फी फेमस झाली आणि मामांच्या कुल्फीमुळे बरेच साई भक्तांचा सोशल मीडिया देखील फेमस झालाय. ओम साईराम. घेऊ मावा कुल्फी काय आई शिर्डीला जाय मावा कुल्फी खाय. आली की घाटावर दत्त जयंतीच्या निमित्तानं पालखी घेतली खांद्यावर पालखी घेतली खांद्यावर शिर्डीला जावं वनाच्या वाटावर या वनाच्या घाटावर बाबा तुझी पालखीर साई तुझी पालखीर आली ती घाटावर निमित्तानं पालखी घेतली खांद्यावर शिर्डीला जाऊ मोर एक वारी खाय नाही तर दोन वारी खाय दोन वारी खाय नाही तर बार खाय मावा कुल्फी खाय अरे मावा कुल्फी खाय. चोळी हिरवत पातळ दिसायला चंद्राची गोर आई तू बसली ग बसली वाघावर येणाऱ्या जाणाऱ्या पडतात पाया. माझा घसा बसलाय. दरबारी तमाम बादशाही का ओम साईराम. हा घाटन देवीचं मंदिर आहे. दरवर्षी आपली इथंच वस्ती असायची दुपारची. दुपारचा मुक्काम इथं असायचा. पण आता यावर्षी आपण 1 किलोमीटर पुढे गेलो. पण आपण घाटन देवीचं दर्शन या ठिकाणी नक्की करणार आहोत.
चला आपण दर्शन ओम साईराम. ओम साईराम. 5व्या दिवसाचा हा प्रवास सुरू आहे आणि 5व्या दिवसानंतर दुपारच्या मुक्कामानंतर आपण 5व्या दिवसाच्या रात्रीच्या मुक्कामाच्या दिशेने जातोय. हे खोपटे, पागोटे, नवघर आणि कुंडेगाव या गावातल्या साई भक्तांचा मान आज आपण इगतपुरीच्या या स्टॉपवर पोचलो आहे या बाजूला आणि तिथे थोडासा आपण विश्रांती घेतोय. तर आपले हे मंडळाचे उपाध्यक्ष आहेत, या बाजूला अध्यक्ष आहेत, हे सगळे पदयात्री आहेत. साईराम, कसा वाटतोय पालखी प्रवास? सुखाचा वाटते. तुम्हाला कसा वाटते, कसा चालू आहे? साईराम, कसं आहे 25 वर्ष? या 25 वर्षात दुसऱ्या वर्षी ही माझी बिना चपलीची पायवारी आहे. एकदम उत्तम वाटते. याचा अर्थ मला एवढा आनंद वाटते की या बिना पाय चपलात माझ्या पूर्ण येण्यात 5 दिवसाचा आनंद आहे. नवनाथजी, काय बोलाल 25 वर्षाबद्दल? 25 वर्ष खूप आनंदाचं आहे आणि सर्व साई भक्त 25व्या वर्षी भरपूर खुश आहेत. आणि या 4 दिवशीच्या थकानानंतर जेव्हा आम्ही घाट चढतो आणि घाटन देवीचं दर्शन होतं तेव्हा पूर्णपणे आमची थकान गेलेली असते. त्याच्यानंतर असते ते आमची पालखीची पालीमध्ये एवढा उत्सव असतोय. घाटन देवीचं दर्शन आणि बाबांची पालखी खांद्यावर एवढा आनंद असतो की आम्ही साईराम अख्ख्या पूर्ण वर्षभराचे दुःख विसरून सुख मिळते त्या या वारीत 9 दिवसाच्या या वारीला आमचे नमन पूर्ण साईबाबांच्या स्वारीला. बोला ओम साईराम. शिर्डीवारी काय करता? शिर्डीवारी आनंदवारी आहे आणि या आनंदवारीचा उत्साह हा चांगला होण्यासाठी. ओम साईराम. ओम साईराम. 25 रुपये मस्त म्हणजे आज आनंदाचं वातावरण वाटतंय. कारण मी काल आजारी पडलो तरी मला वाटत नव्हतं की मी पालखी चालवेल म्हणून, पण मी सकाळी चाललो नाही. पण आता मला आमची गावातली पालखी असून मला फार आनंद वाटते आणि मी पालखीचा मान करून मी खूप छान चाललो. म्हणजे ओम साईराम. ओम साईराम. आपल्या गावातून देखील साईबाबांची पालखी जाते, पण तरीही इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही मानाच्या पालखीमध्ये असता, काय कारण? कारण म्हणजे उरण तालुक्यातून निघणारी ही पहिली पालखी जी 25 वर्षापूर्वी जे साई सेवक होते लालबागच्या दिंडीमध्ये, त्यांनी आपल्या उरणमध्ये पहिली जी दिंडी केली चालू, ती मानाची पालखी म्हणून आम्ही या दिंडीमध्ये सामील झालो. आणि बोवाटण्यामधून पण आम्हाला आलतं आमंत्रण, पण आम्ही गेलो नाही. कारण मानाच्या पालखीमध्ये जो आनंद आणि उत्सव आहे त्यामध्ये आम्ही खूप. ओम साईराम. उरण ते शिर्डी मानाची पालखी हा प्रवास चालू आहे. हा आनंदमय प्रवास करताना आज जवळजवळ 5वा दिवस आहे. मी जवळजवळ या वारीमध्ये 18 वर्ष येत आहे. खोपट्यामध्ये मी पहिला मानकरी ह्या वारीचा आणि त्याच्यानंतर जवळजवळ या 18 वर्षानंतर जवळजवळ 40 ते 50-60 अशी आमचे सर्व साई भक्त दरवर्षी येत असतात. आणि ही साई वारीसाठी आमच्या खोपटेगावातील सर्व साई भक्तांची महिन्यापासून जे तयारी असतो, महिनाभरापासून मीटिंग चालू असतात. कशा प्रकारे आयोजन करायचे, कशा प्रकारे पालखी चालवायची, हे सर्व नियोजन करत असते. आणि प्रत्येकाच्या मनात ह्या पालखीबद्दल आनंद असतो, उत्साह असतो आणि मान असतो. येण्यासाठी प्रत्येकजण आमचा साई भक्त धडपडत असतो. पण काही गोष्टी असतात की काही जणांना नोकऱ्या आहेत, सुट्ट्या मिळत नाही, काही घरातले प्रॉब्लेममुळे येत नाही. तरीसुद्धा या वारीसाठी प्रत्येकजण वेळ काढून इथे वारीला येतो आणि आनंदमय या वातावरणात, या उत्साहात सामील होऊन हा आनंद सोहळा साजरा करतो. जय येतो साईनाथा पायी शिर्डीला येतो साईनाथा, तुम्ही दर्शन द्यावे आता, तुम्ही दर्शन द्यावे आता, तुम्ही दर्शन द्यावे आता. नादान मी पाहिली
तुमच्या नादान मी पाहिली पाहिली तुमची शिरडी तुमच्या नादान मी पाहिली पाहिली तुमची शिरडी पायी शिर्डीला पायी शिर्डीला पायी शिर्डीला येतो साईनाथा पायी शिर्डीला येतो साईनाथा तुम्ही दर्शन द्यावे आता तुम्ही दर्शन महाराज की जय हे भगवंता दीन दयाला हे भगवंता दीन दयाला याच शरी तुला सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला आज अचानक सुटला वारा. पालख्या भरपूर जात असतात. मानाच्या पालखीची खासियत काय आहे? मानाची पालखीची खासियत एकच आहे, जो उत्साह जो आपल्या उरण तालुक्याच्या ज्या पालखीमध्ये असतो तो उत्साह कुठल्या पण पालखीत तुम्हाला दिसत नाही, पण आपला उरणच्या तालुक्यामधला जी पालखीचा उत्साह तो आनंदाचा आणि चांगला असतो. त्यासाठी बोला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम कोण बोलणार? कोण कोण जात आहे? सगळी जातात. तुला कुठला आवडता विषय आहे? तुला काय आवडतो? महाराज आपले शिवाजी महाराज कोणा मला माहिती आहे? मला माहिती. मग शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? रायगडवर झाला. शिवनेरी किल्ल्यावर झाला बरोबर. बऱ्याच वर्ष दिले की नाही? तू 2 काय घेतलास? नाही अर्धी नाही, एकच आहे ती. पिलीस तुम्ही पण काय? बघूया आपण इकडे बघा. हे जो श्री महालक्ष्मी मोटर्स आणि पाईप जो शॉप आहे ना, त्या बाजूला आपली आरती होणार आहे. दुपारती त्या ठिकाणी असणार आहे. तर आपण दुपारतीच्या ठिकाणी आपण पोहोचलोय. तर दुपारती करू आणि इथे भजन होईल, नाच पण होईल आणि मग आजच्या दिवसापासून आपण घोटी मार्गानं शिर्डीचा प्रवास सुरू करणार आहोत, ज्या ठिकाणी भयानक थंडी असते आणि या भागात जास्त करून बिबट्यांचा देखील वावर आहे असं म्हणतात आणि बऱ्याचदा अशा घटना देखील समोर आल्यात. तर आजपासून आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. ओम साईराम. आवाज आला?
ओम साईराम. 5व्या दिवसाची दुपारी तुम्ही बघितलीच असेल. आता दुपारतीनंतर या घोटी मार्गामध्ये पहिली वस्ती आहे. म्हणजे जवळजवळ घोटीमध्ये आपण 2 ते 3 वस्ती करतो. त्याच्यामध्ये पहिली वस्ती आता आपल्या स्पॉटवर होणार आहे. सुरडे परिवाराचा एक शेत आहे, म्हणजे जागा आहे त्या ठिकाणी. त्या जागेवर आपण ओपन जागेवर आपली वस्ती आजची होणार आहे. तर आपण आता निशाण पाठीमागून येईल. आपण आता डायरेक्ट स्पॉटवर चाललो आहोत. तर स्पॉटवर जाऊन आपण बघू जेवणाची तयारी कशी आहे. आणि ओम साईराम. आपण आता रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. भोजन वगैरे झालंय. या 5 दिवसामध्ये सर्वात जास्त थंडीचा पारा इथंच आहे. कारण जवळजवळ आत्ताचं तापमान जर आपण पाहिलं ना तर 20च्या खाली आलं आहे. सकाळी तो 17पर्यंत जाणार आहे. तेव्हा अगदी सामसूम आहे. सगळेजण अगदी थंड गार हवेमध्ये झोपलेत. आम्हाला हा साधा एक सोपा घर भेटला आहे, त्यामुळे थोडीशी थंडी आम्हाला कमी वाजते. घरामध्ये देखील थंडी आहे, पण इथे आता या घरामध्ये आमचा ग्रुप जो आहे तो विश्रांती करतोय. सकाळी लवकर आपण 5 वाजता इथून निघणार आहोत. तर हा आजच्या दिवसातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला कळवा. आणि व्हिडिओमध्ये आणखी काय बघायचं आहे हे देखील तुम्ही मला सुचवा. तर भेटूया चला एका नव्या व्हिडिओसहित. 6व्या दिवसाचा प्रवास आपण करू इथून पुढचा. तेव्हा तद्वर आपण करतोय. तुम्हाला शुभरात्री. ओम साईराम.